नमस्कार. सर्व लाडक्या बहिणींना मिळणार दिवाळी निमित्त बोनस जो भारत सरकारने आहे तो जाहीर केलेला आहे. प्रत्येक महिलेला जे आहे 3,000 रुपये तिच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहे, तेही 2 महिन्याचे. आणि त्याचबरोबर तिला एक मोबाईल घेण्यासाठी 1250 रुपये तिच्या बँक अकाउंटमध्ये पाठवण्यात येणार आहे. पण ते जे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये कसे येणार, तुम्हाला कोणचा फॉर्म भरावा लागेल, हे मी सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर चला पाहूया भारत सरकारने माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणकोणत्या अपडेट्स आणलेले आहेत आणि त्यांना किती पैसे जे आहेत ते वाढून मिळणार आहेत आणि कोणचा बोनस भेटणार आहे. लाडकी बहीण योजना 4th and 5th इन्स्टॉलमेंट हप्ता 3,000 रुपये. राज्य शासनाने महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत महिलांना 3 हप्त्यांचे हप्ते हस्तांतरित केलेले आहे. शासनाद्वारे त्यांच्या बँक खात्यांमध्ये करण्यात आलेले आहेत. या योजनेमध्ये राज्यातील सुमारे 2,40,00,000 महिलांना आतापर्यंत अर्ज केलेले आहेत. त्यामध्ये 2 करोडपेक्षा जास्त महिला यामध्ये पात्र झालेले आहेत. शासनाने त्यांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत एकूण 4,500 रुपये मनधन आधार कार्ड लिंक बसलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केलेले आहेत. म्हणजेच की तुमच्या बँकेच्या अकाउंटला आधार कार्ड लिंक असेल तर आतापर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊनही गेले असतील. पण हे 3,000 रुपये डायरेक्ट येण्यासाठी तुम्हाला थोडीशी प्रोसेस करावं लागणार आहे. लाडकी बहीण योजनेचा 4था आणि 5वा हप्ता दिवाळी भाऊबीज बोनस शासन एकत्र पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी एका सभेत केलेली आहे. आता या योजनेचा 4था हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती विस्तार. म्हणजेच की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अर्थमंत्री अजित पवार यांनी जे जाहीर केलेलं आहे की या योजनेचे पैसे तुम्हाला किती व केव्हा मिळणार आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या 3,000 रुपये हप्ता दिवाळी भाऊबीज बोनस. लाडकी बहीण योजना 3,000 रुपये बोनस दिवाळी जमा. आणि याही आधी एक सांगायचं राहिलं की जर तुम्ही अजून तुमच्या गॅस सिलेंडरचा अजूनही फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर तोही भरून टाका. तुम्हाला वर्षातून 3 गॅस सिलेंडर जे आहेत ते भरून मिळतील, तेही फ्री. मी गॅस सिलेंडरच्या टॉपिकवर व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करून तो पूर्ण पाहू शकता. आपल्या चॅनलला आताच व्हिजिट करा आणि पूर्ण पहा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांच्या खात्यांमध्ये सरकारद्वारे 3 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. यामध्ये आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यामध्ये सरकारने एकूण 4,500 रुपये 3 हप्ते आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केलेले आहेत. म्हणजेच की आता जो तुमचा 4था आणि 5वा हप्ता आहे तो 9 ऑक्टोबर रोजी तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहे. आणि आता ही जे तुम्हाला डायरेक्ट 3,000 रुपये ते फक्त तुम्हाला जे आहेत ते दिवाळी व भाऊबीजसाठी मिळणार आहेत. आणि तुम्हाला मोबाईलसाठी काही पैसे मिळणार आहेत. म्हणजेच की तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट मिळणार आहे. मोबाईल तुम्हाला यासाठी मिळणार आहे की बऱ्याचशा लाडक्या बहिणींसाठी एक प्रॉब्लेम येते की त्यांना कोणाला जर फोन लावायचा असेल तर इकडे तिकडे जावं लागते, पण त्यांना त्यांचा फोन असेल तर ते त्यांच्या फोनवरून फोन लावू शकतात. म्हणून त्यांना जे मोबाईलचे पैसे मिळणार आहेत. तुम्ही पाहू शकता की सरकारद्वारे आतापर्यंत 3 हप्ते जे आहेत ते जमा करण्यात आले आहेत. आणि आता 4था आणि 5वा डायरेक्ट 2 महिन्याचे पैसे एकट्ठा तुमच्या बँकेच्या अकाउंट मध्ये येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी असं सांगितलं आहे की पुढल्या बारीने जी सत्ता येईल ती सत्ता या योजनेला पुढे चालवेल. म्हणजेच की ही सत्ता जी म्हणजेच की ही योजना जी आहे ती बंद होण्याचं कुठलंही कारण नाहीये. ही योजना ती आहे ती सलग चालू राहणार आहे. टेन्शन घेण्याची कुठलीच बाब नाहीये. याबद्दल 3,000 रुपये 4था आणि 5व्या हप्त्याच्या हस्तांतरित महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आपल्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणीच्या 4था आणि 5वा हप्ता आला का नाही चेक करा. असेल तर खाली कमेंट मध्ये मला सांगा की तुमचे पैसे आलेत का नाही. आणि जर तुमचे पैसे नसतील आली तर मी त्यावरही सोल्युशन घेऊन येईन. तुमचे पैसे एकाच दिवसात तुमच्यापर्यंत येऊन जातील. पण त्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमची जी प्रॉब्लेम आहे ती कमेंट मध्ये सांगायची आहे. या महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा 4था आणि 5वा हप्ता. लाडकी बहीण योजना 4th and 5th इन्स्टॉलमेंट डेट. मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या 4थ्या आणि 5व्या हप्त्याची डेट जी आहे ती मागच सांगितली होती. जर तुमचं लक्ष असेल तर तुम्हाला ती आतापर्यंत कळालेच असेल. पण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगून देतो की तुमचा जो 4था आणि 5वा हप्ता आहे तो 9 ऑक्टोबर रोजी येणार आहे आणि डायरेक्ट 3,000 रुपये तुमच्या बँकेच्या अकाउंट मध्ये येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या आधार कार्ड व बँक डेबिट लिंक आहे अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेच्या 4था आणि 5वा हप्ता मिळेल. त्याचप्रमाणे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेला आहे व ते पात्र झालेले आहेत अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेचे एकत्रित 3,000 रुपये
चौथा आणि पाचवा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती देत आहेत आदिती तटकरे. आणि तुम्ही जर असं म्हणत असाल की आम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरला आहे पण तरी आम्हाला 1,500 रुपये का आले, कारण सप्टेंबर महिन्यात जी किंमत अटी होत्या त्या बदलण्यात आल्या होत्या. जर तुम्ही सप्टेंबर महिन्यात तुमचा फॉर्म भरला तर तुम्हाला फक्त एकच महिन्याचे पैसे मिळणार होते असे भारत सरकारने जाहीर केले होते. म्हणजेच की तुम्ही पाहू शकता की तुमच्या हातातून 3,000 रुपये तुमचे सुटलेले आहेत. जर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर ते पैसे तुमच्या हातातून सुटले नसते. मी तुम्हाला सर्व व्यवस्थित माहिती दिली असती, म्हणजेच की त्या माहितीने तुम्ही सर्व व्यवस्थित केला असतं व तुम्हाला सर्व पैसे येऊन गेले असते. आणि तुम्ही पाहू शकता की ती जी माहिती दिलेली आहे ती जर तुमची सर्व बरोबर असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येणार आहे, तीही 9 ऑक्टोबरच्या आत. एकही लाभार्थी महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही. लाडकी बहीण योजना हप्ता अपडेट ऑनलाईन अप्लाय. आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा जो पॉइंट आहे तो मी साईडला करतो, कारण तुम्ही म्हणता की आता आम्हाला 3,000 रुपये येते तर त्याच्या पुढल्या महिन्यात किती येते. तसं नाहीये, तुम्हाला 2 महिने एकही रुपया येणार नाही. त्यानंतर हे जे पैसे आहेत ते तुम्हाला फक्त आचारसंहितेमुळे लवकर देण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींच्या दिवाळीसाठी तुम्हाला लवकर देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 2,40,00,000 या महिलांच्या योजनेमध्ये अर्ज केलेला आहे. त्यामध्ये 2 कोटीपेक्षा जास्त महिलांचे अर्ज पात्र झालेले असून त्या महिलांच्या अपात्र झाले आहेत. त्यांचे अर्ज लवकरात लवकर पात्र करावे, संबंधित त्रुटी दूर करावे असं आदेश शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना दिलेला आहे. त्यामुळे सर्व पात्र व अर्ज केलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल अशी माहिती भारत सरकारने दिलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हा जो पॉइंट आहे तो पूर्णपणे कव्हर केलेला आहे. त्यामुळे ज्या महिलांचा फॉर्म जो डिसअप्रूव्ह झाला होता त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बाब आहे. म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींचा फॉर्म जो होता तो अप्रूव्ह होऊन डिसअप्रूव्ह झाला होता किंवा पेंडिंग मध्ये असेल किंवा डिसअप्रूव्ह झाला होता, काही असेल तर तुमचा जो फॉर्म होता तो मला पुन्हा भरण्याची एक संधी मिळणार आहे. व त्यामध्ये जर तुमच्या फॉर्म मध्ये त्याला पुन्हा एकदा चेक करण्यात येईल व त्यात काही चूक असेल तरच तो डिसअप्रूव्ह केला जाईल, नाहीतर तो मंजूर केला जाईल. लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्यता देऊन त्यांचे जीवनमान उंचवणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा एक. गेल्या काही महिन्यात या योजनेच्या अवलंबी लक्षणीय प्रगती झाली असून लाखो महिलांना याचा थेट लाभ मिळालेला आहे. म्हणजेच की भारत सरकारला फक्त हेच वाटत आहे की माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीची दिवाळी जी आहे ती चांगली जावं व त्यांना एक चांगलीशी साडी भेटावा. आता डायरेक्ट 3,000 रुपये भेटले तर प्रत्येक लाडकी बहिणीची 3,000 रुपयाची डायरेक्ट साडी जाणार आहे, ही सर्वांना माहिती आहे. लाडकी बहीण योजना 4th and 5th इन्स्टॉलमेंट ऑक्टोबर नोव्हेंबर 3,000 रुपये दिवाळी भाऊबीज बोनस जमा होण्यास सुरुवात. तर चला आता पाहूया मोबाईलचा काय विषय आहे. तुम्हाला जो मोबाईल आहे तो लवकरात लवकर मिळून जाणार आहे, म्हणजेच की तुमच्या बँकेच्या अकाउंट मध्ये डायरेक्ट पैसे येणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही छोटासा फॉर्म आहे तो भरायचा आहे. मी त्या टॉपिक वरही लवकरात लवकर व्हिडिओ बनवून देईन. तुम्हाला फक्त कमेंट मध्ये सांगायचं आहे की मी तो व्हिडिओ केव्हा घेऊन येऊ. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी महिलांच्या स्वर्गगिनी विकासासाठी आखण्यात आलेली आहे. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे महिलांना आर्थिक सहाय्यता देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे, त्यांचे शिक्षण आणि व्यावसायिक कौशल्य वाढवणे आणि समाजात त्यांचा दर्जा उंचवणे. ही एक योजना विशेष ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांसाठी वरदान ठरत आहे, जिथे अनेकदा महिलांना मूलभूत सुविधा आणि संधींपासून वंचित राहावे लागते. म्हणजे की तुम्ही पाहू शकता की भारत सरकार तुमचे कौशल्य वाढवत आहे, समाजात दर्जा उंचवणे, म्हणजेच की ह्या योजनेची ही विशेषता आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील या योजनांसाठी हे एक वरदानच ठरत आहे. म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमुळे बऱ्याचशा महिलांच्या जे घराला हातभार जो आहे तो लागलेला आहे. पण त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्याला बस एवढे. थँक्यू फॉर वॉचिंग. रामकृष्ण हरी.